तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आजच्या या चर्चेमध्ये. आपण आज इतिहासाचा पेपर नेमका कसा असणार आहे या वर्षीचा तो आपण पाहणार आहोत. त्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका बोर्ड परीक्षा 2026च्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. ही जी प्रश्नपत्रिका दिसते, असेच प्रश्न याच प्रकारचे आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येत असतात. त्यामुळे ही जी प्रश्नपत्रिका आहे, ती आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. इतिहासामध्ये पहिला जर प्रश्न बघितला तुम्ही, पहिल्यातला अ जो आहे, त्या अ मध्ये काय असतंय? अ मध्ये एकूण 3 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असा प्रश्न आहे. तर या प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये अ आणि ब असे 2 प्रश्न असतात. अ आणि आ असे 2 प्रश्न असतात. तर याच्यामध्ये अ आणि ब. तर अ आणि ब दोन्ही सुद्धा 3-3 मार्काचे प्रश्न आहेत. तर त्याच्यामध्ये अ मध्ये आपल्याला रिकाम्या जागा असतात, परंतु ते बहुपर्यायी असतात. म्हणजे त्याचे पर्याय आपल्याला दिले असतात. जसं की इथे बघा, अ मध्ये पहिला प्रश्न आहे, मथुरा शिल्पशैली टिंब-टिंब काळात उदयास आली. कुशाण, गुप्त, राष्ट्रकूट की मौर्य? तर याचं उत्तर जे आहे ते कुशाण आहे. कुशाण काळामध्ये मथुरा शिल्पशैली उदयास आली. पण उत्तर लिहिताना आपण नेमकं कसं लिहिलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त कुशाण लिहायचं का? तर नाही. तर हे पूर्ण वाक्य जसं आहे तसं लिहायचं. जसं की मथुरा शिल्पशैली, शिल्पशैली, शिल्पशैली. इथं लिहायचं कुशाण. कुशाण काळात उदयास आली. तर कुशाणला अधोरेखित करायचंय आणि नंतर इथं लिहायचं काळात उदयास आली. उदयास आली. ठीक आहे? आली. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागणार आहे. पूर्ण वाक्य लिहायचंय तिथे आपल्याला. फक्त कुशाण एवढा शब्द लिहायचा नाही. पूर्ण लिहिलं तर आपल्याला 1 मार्क मिळेल. अन्यथा आपला मार्क जाऊ शकतो. ठीक आहे? याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंब-टिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, याचं उत्तर पुस्तकांचे गाव म्हणून हे प्रसिद्ध आहे. पुढचा तिसरा प्रश्न आहे, मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो, असे मत टिंब-टिंब या तत्त्वज्ञानाने मांडले तत्त्वज्ञाने मांडले. तर ते कोणी? व्हॉल्टेअर, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, लिओपोल्ड व्हॅन रांके की कार्ल मार्क्स? याचं उत्तर कार्ल मार्क्स आहे. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत जो आहे तो प्रसिद्ध आहे. त्यांचं दास कॅपिटल या पुस्तकामध्ये त्यांनी वर्ग सिद्धांत मांडलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की समाजामध्ये विषमता असते. विषमतेवर आधारित त्यांनी वर्ग संघर्षाची मांडणी केलेली आहे. की एक समाज असतो, ज्या समाजाच्या हातामध्ये उत्पादनाची साधने असतात. तो समाज इतर समाजाचं शोषण कसं करतो, हे या वर्ग संघर्षामध्ये सांगितलेलं आहे. याच्यानंतर पुढचा ब जो आहे, याच्यामध्ये 3 प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये पुढील पैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी आपल्याला फक्त ओळखून लिहायची आहे. ती दुरुस्त करायची गरज नाही. फक्त चुकीची जोडी ओळखायची आणि ती आपल्याला लिहायची. इथं पहिला बघा, गट अ आणि गट ब. इथं पहिला दिलाय कुटियट्टम, केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. हे बरोबर आहे. ही केरळमधली संस्कृत नाट्य परंपरा आहे. परंतु रम्मन जे आहे ते बंगालमधील नृत्य नाहीये. पश्चिम मधलं नृत्य नाहीये. तर ही जी जोडी आहे ती चुकीची जोडी आहे. बाकी जोड्यांकडे आता बघायची पण आपल्याला आवश्यकता नाहीये. याच्यानंतर पुढचा बघा, दशावतार हा त्यागराज ही चुकीची जोडी आहे पहिलीच. कारण खंजिरी भवन संत तुकडोजी महाराज आहे, कीर्तन संत नामदेवांनी आणलं, भारुड संत एकनाथांनी आणलं. पण इथं दशावतार आणि त्यागराज ही जी जोडी आहे ती चुकीची आहे. हे उत्तर तुमचं करेक्ट आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे जेम्स मिल स्त्रीवादी इतिहासकार. तर ते स्त्रीवादी इतिहासकारांमध्ये नाही येणार. बाकी फ्रेडरिक मॅक्स मुलर प्राच्यवादी इतिहासकार आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे राष्ट्रवादी इतिहासकार आहे. दामोदर कोसंबी हे मार्क्सवादी इतिहासकार आहे. परंतु ही पहिली जोडी चुकीची आहे. तर ह्या चुकीच्या जोड्या फक्त आपल्याला ओळखून लिहायच्या असतात. त्यामुळे प्रश्न क्रमांक पहिला जो आहे, त्याच्यामध्ये अ आणि ब हे दोन्ही मिळून आपल्याकडे जे 3 आणि 3 6 मार्क असतात ना, या 6 पैकी 6 तुम्हाला पडू शकतात जर तुम्ही प्रयत्न केले तर. ठीक आहे. पुढचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये दुसऱ्यातला अ, यात काय दिलंय, की दिलेल्या सूचनेनुसार आपल्याला कृती करायची असते. ज्या सूचना दिल्या त्यानुसार कृती म्हणजे संकल्पना चित्र आपल्याला इथं पूर्ण करायचंय. कुठलीही 2-3 पैकी. जसं की इथं दिलंय पर्यटनाचे प्रकार. आता पर्यटनाचे प्रकार कुठले-कुठले असतात ते आपल्याला लिहायचे आहेत. एक आहे आपल्याकडं कृषी पर्यटन, दुसरं आपल्याकडे आहे म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची पर्यटन आहे. सांस्कृतिक पर्यटन आहे, शैक्षणिक पर्यटन आहे, त्याच्यानंतर धार्मिक पर्यटन आहे, भौगोलिक पर्यटन आहे, ऐतिहासिक पर्यटन आहे, आरोग्य पर्यटन आहे. तर यापैकी तुम्हाला कुठलीही 4 लिहायचे आहेत. ओके. तर ती 4 तुम्ही लिहू शकता. पुढचा मुद्दा इथे आपल्याकडे कालरेषा आहे बघा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान याला नैसर्गिक वारसा स्थळामध्ये केव्हापासून मान्यता मिळाली? तर हे 1985. तर याचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे 1985 पासून. 1987 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये कुणाची नोंद झाली? तर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. तर इथं सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आपल्याकडे येऊ शकतो. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे उत्तर बरोबर आहे. राष्ट्रीय उद्यान. ओके. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. पश्चिम घाट
याला जवळपास 2012 मध्ये माझ्या माहितीने 2012 करेक्ट असेल, 2012 मध्ये मान्यता मिळाली. आणि 2014 मध्ये नुकतीच ग्रेट हिमालयन पार्क, ओके, ग्रेट हिमालयन पार्क, हिमालयन पार्क, ओके, ग्रेट हिमालयन पार्क. तर अशा प्रकारे आपल्याला ही संकल्पना चित्र किंवा कालरेषा पूर्ण करायची. आता हा तक्ता पूर्ण करायचा ज्याच्यामध्ये ललित आणि भारुड यांच्या संबंधीची गुणवैशिष्ट्ये आणि उदाहरणे तुम्हाला लिहायची आहेत. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला ब जो प्रश्न आहे पहिल्यातला दुसऱ्यातला अ 4 मार्काला आहे आपल्याला बघा या ठिकाणी बघितलं सूचनेनुसार कृती लिहा. आणि ब 4 मार्काला आहे. असे अ आणि ब मिळून आपल्याला 8 मार्क आहे. ब मध्ये काय दिलंय? थोडक्यात टिपा लिहा. तर या 3 टिपांपैकी आपल्याला कुठल्याही 2 टिपा लिहायच्या असतात. ओके. आता याच्यामध्ये बघा एक स्थळकोश दिलंय, प्राच्यवादी इतिहास लेखन दिलंय, वर्तमानपत्रांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर स्थळकोश हे बाबा नेमकं काय? ते तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे. ओके. जसं की भूप्रदेशाच्या आधारे इतिहास घडत असतो आणि म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा असतो. आणि या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात. याला आपण स्थळकोश म्हणतो. म्हणजे स्थळकोश म्हणजे काय हे आपण लिहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर याचं बाबा नेमकं काय याच्या संदर्भात आणखी काय तुम्हाला सांगता आलं तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की स्थलकोशांमुळे काय काय माहिती मिळते. तर प्राचीन नगरांची माहिती मिळते, त्यांचा इतिहास कळतो. स्थलकोश हे इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ठीक आहे. असं आपण आपल्या ह्याने लिहू शकतो. काही मुद्दे सुद्धा आपल्याला इथं उत्तर लिहिता आले पाहिजे. तसंच प्राच्यवादी इतिहास लेखनाचा जर विचार केला तर प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडची जी काही संस्कृती होती आपली आणि आपले देश असेल तर यांच्याबद्दल एक कुतूहल निर्माण झालं, की इथली संस्कृती, इथला देश याबद्दल कुतूहल निर्माण झालं. आणि या कुतूहलापोटी म्हणजे याच कुतूहलामुळं भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांची संख्या वाढली आणि या अभ्यासकांना आपण प्राच्यवादी इतिहास लेखक म्हणतो आणि त्यांच्या हस्ते जे काही लेखन झालं त्याला आपण प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणू. ओके. त्याच्यानंतर वर्तमानपत्रांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर वर्तमानपत्रांचं भारताला स्वातंत्र्य मिळवून देत असताना स्वातंत्र्य संग्रामात काम मोठं होतं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे लोक जागृती असेल, लोक शिक्षण देण्याचं काम असेल, सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळींची माहिती असेल, त्याचबरोबर पाश्चात्य विद्या आणि शिक्षण हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे त्या अनुषंगाने काम असेल, तर बरीचशी कामं सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम असेल, तर या प्रकारची कामं भारतीय वृत्तपत्रांनी केली होती. ठीक आहे. तर ह्या तिघांपैकी आपल्याला कुठल्याही 2 टिपा लिहायच्या आहेत. पुढचं आहे विधाने सकारण स्पष्ट करा. इथं कारणं लिहायचे 4 पैकी तुम्हाला 2. इथे तुम्हाला 4 मार्क आहे. प्रत्येक बरोबर उत्तराला 2 मार्क, 2 आणि 2 4 मार्क. जसं की पहिला प्रश्न आहे फुको यांच्या लेखन पद्धतीला, मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणतात. तर हे बरोबर आहे. तर याचा काय विषय आहे की मायकल फुको यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं की जी कालक्रमानुसार, कालखंडानुसार आपण इतिहासाची मांडणी करतो, ती चुकीची आहे. चुकीची ठरवली आणि त्यांच्या मते की बाबा अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हेच पुरातत्वाचं उद्दिष्ट नाहीये. तर पुरातत्वाचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे की भूतकाळातील स्थित्यांतरांचं म्हणजे भूतकाळामध्ये जे काही बदल झाले त्याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं. हा एक भाग त्यांनी पूर्ण आला पुढे आणला आणि त्याच्यामुळे इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावरती फुको यांचा भर होता. म्हणून त्यांच्या लेखनाला आपण ज्ञानाचे पुरातत्व म्हणतो. पुढचा मुद्दा आहे की चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचं आहे. तर हे एक तुम्हाला कारण सकारण स्पष्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आता इथे सगळ्यांची उत्तर सांगता येणार नाही. आपण स्वरूप आणि महत्त्वाचे प्रश्न बघतोय. ओके. जसं की तिसरं आहे खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो. त्याचबरोबर जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. तर या 4 पैकी आपल्याला कुठलीही 2 कारणे सकारण स्पष्ट करायची आहे. ओके. याच्यानंतर हा चौथा जो प्रश्न आहे हा खूप सोपा असतो कारण याच्यामध्ये हा उतारा आहे. हा उतारा जसाच्या तसा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्या उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. एकदम सोपं असतं बघा आणि हा उतारा शक्यतो तुमच्या पुस्तकातल्या संकल्पनावर आधारित असतो. जसं की इथं बघा, मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932 मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदके जिंकली होती. याचा अर्थ 1936 साली त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे कॅप्टन होते, कर्णधार होते मेजर ध्यानचंद हे भारतीय संघाचे संघनायक होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारताने सुवर्णपदक जिंकलं हॉकीमध्ये आणि त्याच्या अगोदर सुद्धा मेजर ध्यानचंद हे संघामध्ये होते खेळाडू म्हणून. तेव्हा सुद्धा 1928 आणि 1932 मध्ये भारतीय संघाने हॉकीची सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते.
29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले होते. ओके, त्यांना पद्मभूषण हा सन्मान देण्यात आला होता. आता या ठिकाणी आपण पहिला प्रश्न आहे बघा, हॉकीचे जादूगार कोणाला म्हणतात? तर मेजर ध्यानचंद. 1 मार्क तुम्हाला मिळाला. दुसरी गोष्ट, भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय क्रीडा दिन. इथे 1 मार्क मिळाले. आता पुढचा मुद्दा आहे, मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात स्पष्ट करा. मग आपण इथे लिहू शकतो की मेजर ध्यानचंद हे भारतीय संघाचे महान खेळाडू होते, हॉकीच्या संघाचे महान खेळाडू होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळाले. परंतु या अगोदर सुद्धा खेळाडू म्हणून ते भारतीय संघाकडून खेळत असताना 1928 आणि 1932 मध्ये भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकलं होतं. ओके, तर तेव्हा सुद्धा ते भारतीय संघाकडून खेळत होते. तर अशा प्रकारे आपल्याला इथं लिहिता येईल. इथे सुद्धा 2 मार्क तुम्हाला मिळतील. इथे जवळपास साधारणतः 4 ओळी तरी तुम्ही लिहिल्या पाहिजेत. ठीक आहे. तर असा हा प्रश्न खूप सोपा आहे. आणि यानंतर यातला जो पुढचा प्रश्न आहे 5वा, याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर उत्तरे लिहायची. 2 पैकी कुठलीही 3 पैकी कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे 4 पैकी. जसं की स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? त्याचबरोबर ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे? त्याचबरोबर कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत ते स्पष्ट करायचं आहे. आणि दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा. या 4 पैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. इथे तुम्हाला 3 अधिक 3 6 मार्क मिळून जातील. पुढचा जो 6वा प्रश्न आहे, 6वा, 7वा, 8वा, 9वा इथून सगळे जे पुढचे प्रश्न आहेत ते सगळे राज्यशास्त्र या घटकावर आधारित आहेत. जसा त्याच्यातला हा 6वा जो प्रश्न आहे, 6व्यातला पहिला बघा, विधाने पूर्ण करा. पूर्ण वाक्य लिहायचंय आणि जे उत्तर बरोबर आहे त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे. म्हणजे जी रिकामी जागा तुम्ही भराल तिथं अंडरलाईन करून तुम्हाला ते उत्तर पूर्ण इथं लिहायचं असतं. याच्यामध्ये काय बाबा पहिला प्रश्न आहे की 73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीने टिंबटिंबच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. कशाच्या? विधानसभा, स्थानिक शासन संस्था, लोकसभा की राज्यसभा? तर इथे स्थानिक शासन संस्था हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे धार्मिक संघर्ष, नक्षलवादी कारवाया, लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे की गुंडागिरीला महत्त्व देणे? तर लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे हे उत्तर बरोबर आहे. पुढचा बघा, चूक की बरोबर ते आपल्याला सहकार्य स्पष्ट करायचं आहे. पहिला मुद्दा आहे, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतात. तर हे बरोबर आहे. तर तुम्हाला लिहायचं हे विधान बरोबर आहे. आणि मग का बरोबर आहे? तर बघा, एखादा जर का मतदारसंघामधील एखाद्या उमेदवाराने राजीनामा दिला, तेव्हा पुन्हा निवडणुका घेण्यात येतात. त्याचबरोबर एखाद्या उमेदवाराचे आकस्मिक निधन झाले, त्यानंतर सुद्धा तेथे निवडणूक आयोग त्या मतदारसंघात निवडणुका घेतो. असं उत्तर लिहू शकता तुम्ही. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर हे विधान चूक आहे. कारण आघाडी शासनामधून सुद्धा स्थिरता निर्माण होते. भारतामध्ये जर बघितलं तर 1989 नंतर स्थिर सरकारच आलं नाहीये. सगळी सरकारं जी आहे ती आघाडी सरकार होती आणि आघाडी सरकारांनी अनेक पक्षांनी एकत्र येऊन खूप चांगली कामं सुद्धा केली. त्यानंतर ग्राहक चळवळ अस्तित्वात आली, हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा मुद्दा आहे संकल्पना स्पष्ट करा. या दोघांपैकी एक संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा हक्काधारित दृष्टिकोन, दोघांपैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. ओके. यानंतर पुढचा प्रश्न आहे हा म्हणजे एकंदरीत इथे 8व्यातला जो आहे 2 मार्काला आहे आणि 2 मार्काला. तुम्हाला एक संकल्पना चित्र पूर्ण करायचे 2 पैकी. बघा, पहिला आहे निवडणूक प्रक्रिया. आता निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मतदारसंघाची निर्मिती होते. ओके. मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर मग पुढची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मग मतदार याद्या तयार होतात. मतदार याद्या. या ठिकाणी मतदार याद्या तयार होतात. याद्या तयार होतात. ओके. एकदम सोपा प्रश्न आहे. होतात. त्याच्यानंतर काय होतं? उमेदवारांकडून नामांकन पत्र व त्यांच्या अर्जाची छाननी होते आणि त्याच्यानंतर प्रचार होतो. निवडणूक प्रचार होतो. निवडणूक प्रचार. आणि प्रचार झाला की तो झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदान होतं आणि मतदान झाल्यानंतर मग मतमोजणी होते. मतमोजणी होते आणि ती झाली की त्याच्यानंतर निवडणुकीचा निकाल लागतो आणि निकाल झाल्यानंतर सगळ्यात शेवटी निवडणुकीसंबंधी वादाचं जे निराकरण आहे ते होतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथं उत्तर लिहू शकतो. सोपा प्रश्न आहे. दुसरा जो प्रश्न आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. यातला दोघांपैकी एक लिहायचा आहे. भारतीय लोकशाही समोरची आव्हानं कुठली? पहिलं आव्हान काय? सगळ्यात पहिली गोष्ट जमातवाद. त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता दहशतवाद किंवा भ्रष्टाचार. जमातवाद आणि भ्रष्टाचार आहे. त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता दहशतवाद. ओके.
दहशतवाद नंतर लिहू शकता राजकारणाचे गुन्हेगारीकरण, गुन्हेगारीकरण, राजकारणातले गुन्हेगारीकरण आणि वाढता उग्रवाद किंवा नक्षलवाद. तर ही भारतीय लोकशाही समोरची आव्हाने आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नांचं उत्तर लिहू शकतो. एकदम सोपे-सोपे संकल्पना चित्र इथे असतात. आणि हा शेवटचा प्रश्न आहे, की थोडक्यात उत्तर लिहायचं आहे आपल्याला. 2 मार्काचा प्रश्न आहे. जसं की पहिला प्रश्न होता, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? आणि मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? दोघांपैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, सर्वांना बाय.